मी पेशाने डॉक्टर होते आणि माझं MBAचं शिक्षण भारतामध्येच केलं होतं. पण मला पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला जायचं होतं. माझे बाबा नोकरी करत होते. त्यांना एवढाही पगार नव्हता. पण माझी जिद्द बघून त्यांनी कुठून तरी पैसे जमवाजमवी केली आणि मला पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला ऍडमिशन करून दिलं. आता माझे शिक्षण पूर्ण होणार होतं आणि मी माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करणार होते. मी खूप खुश झाले. माझे शिक्षण खूप कठीण परिस्थितीत झालं होतं आणि मी भारतात परत यायचं ठरवलं. शिक्षणासोबत मी समाजकार्यही करत होते. डॉक्टर शिक्षण घेण्याचा हेतू माझा हा होता की लोकांची सेवा करू शकेल. मला जमेल त्या पद्धतीने लोकांना मदत करत होते आणि मी भारतात आल्यावर पहिल्यांदा एका हॉस्पिटलमध्ये जॉब करू लागले. माझ्या बाबांनी शिक्षणासाठी थोडे शैक्षणिक कर्ज घेतले होते. ते फेडून आता मी माझं स्वतःचं हॉस्पिटल टाकलं होतं. पण तिथे मला दिवस रात्र काम करावं लागायचं. कारण नवीन हॉस्पिटल असल्यामुळे माझ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरही खूप कमी होते. त्यामुळे इमर्जन्सीसाठी मला जावं लागत होतं. नंतर माझं लग्नाचं वय झालं. त्यामुळे माझ्या बाबांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. पण मी लग्नासाठी तयार नव्हते. पण माझ्या बाबांनी मला खूप समजावलं. तेव्हा कुठे मी लग्नासाठी तयार झाले. पण माझी एकच इच्छा होती की माझं हॉस्पिटल आणि मी काम करत असलेले समाजकार्य यामध्ये कधीही खंड पडू नये. नंतर काही दिवसांनी मला एक स्थळ आलं. मुलगा चांगला शिकलेला होता. पण एक अडचण होती की तो IT मध्ये मॅनेजर होता. त्यामुळे त्याची फील्ड आणि माझी फील्ड पूर्ण वेगळी होती. आमच्या दोघांचे मतभेद होतील अशी मला जरा शंका वाटत होती. पण मी जेव्हा त्याच्याजवळ माझी इच्छा व्यक्त केली तेव्हा तो म्हणाला, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू केव्हाही कुठेही जाऊ शकतेस. मी तुला तुझ्या कामासाठी कधीही अडवणार नाही. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी लग्नाला तयार झाले. त्यानंतर एक चांगला मुहूर्त बघून आमचं लग्न झालं. सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आणि लग्नानंतर पूजाही झाली. नंतर आमची लग्नानंतरची पहिली रात्र होती. तेव्हा आरव दूध घेऊन रूममध्ये आला. आमची रूम खूप छान पद्धतीने सजवली होती. बेडवर गुलाबांच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि रूममध्ये एक फक्त कॅन्डलचा प्रकाश होता. हे सगळं पहिल्यांदाच असल्यामुळे माझा श्वास वर खाली होत होता. मी खूप घाबरले होते. मी छान नटून थटून नवरीच्या कपड्यांमध्ये आरवची वाट बघत बसले होते. आरव आल्यावर तर माझ्या हृदयाची धडधड तर आणखीनच वाढली. पहिल्यांदा मी तर माझ्या डोक्यावर पदर घेऊन बसले होते. पण आरव म्हणाला, मीनाक्षी, आधी ती ओढणी काढ आणि पहिला हे दूध पिऊन घे. मी घाबरतच डोक्यावरून ओढणी काढली आणि दूध पिऊन घेतलं. नंतर आरव मला म्हणाला, आज मी खूप खुश आहे. माझं लग्न एका सुंदर मुलीशी झालं आहे. मी तुझ्यासारखीच मुलगी शोधत होतो. अशाच काही गप्पा गोष्टी मारत आरव मी घातलेले सर्व दागिने व बांगड्या एक एक करून काढत होता. मला खूप कसं तरी झालं होतं. आरव माझ्या खूप जवळ आला होता. मी शांतपणे ते एन्जॉय करत होते. पण अचानक माझ्या मोबाईलची रिंग वाजली आणि फोन रिसीव्ह केला. फोन हॉस्पिटलमधून होता आणि एक इमर्जन्सी होती. त्यामुळे मला लगेच जावं लागणार होतं. मी आरवला सांगितलं, तुझी काही हरकत नसेल तर मी लगेच जाऊन येते. पण एवढी छान रात्र आणि एवढा छान मूड असल्यामुळे आरव थोडा नाराज झाला होता. पण तरीही तो खूप समजूतदार होता आणि लग्नाआधी त्याने तसं कबूलही केलं होतं. मी तुला कधीही अडवणार नाही. नंतर तो म्हणाला, माझी काहीच हरकत नाही. चल, मी सोडतो तुला हॉस्पिटलमध्ये. मग आरव मला हॉस्पिटलच्या गेटवर सोडून निघून गेला. पण मला घरी यायला पहाटेचे 5 वाजले होते. तेव्हा आरव खूप गाढ झोपी गेला होता आणि मीही खूप थकले होते. म्हणून मी झोपी गेले. कारण मला नंतर लगेच उठायचं होतं.
दुसऱ्या दिवशी आरवने आमच्या लग्नाची पार्टी दिली होती, त्यामुळे तो रात्रभर बाहेरच होता. असंच काही ना काही कारणांमुळे लग्नाला 15 दिवस झाले तरी आम्ही एकत्र आलो नव्हतो. त्यानंतर आम्ही दोघांनी हनीमूनला जायचं ठरवलं. तेव्हा आरवने आणि मी एकमेकांना सांगितलं होतं की काही जरी झालं तरी हनीमून पिरियडमध्ये आपल्या कामाला मध्ये आणायचं नाही. हा टाइम आपल्या दोघांचाच आहे आणि आपण दोघांनीच फक्त एन्जॉय करायचा. मग नंतर आम्ही हनीमूनला गेलो. हनीमूनला जात असताना हायवे असल्यामुळे सगळ्या गाड्या खूप वेगाने जात होत्या आणि दुपारचा टाइम असल्यामुळे मुलांची शाळाही सुटली होती. गाड्या फास्ट असल्यामुळे एका मोठ्या ट्रकने त्या लहान मुलांच्या बसला मागून जोराने धक्का दिला आणि ती लहान मुलांची बस 2-3 गिरक्या खाऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली आणि हे आमच्या डोळ्यासमोर झालं होतं. सुदैवाने मी तिथे हजर होते. कसलाही विचार न करता मी त्या मुलांना मदत करण्यासाठी खाली उतरले. पण आरव खाली उतरायला तयारच नव्हता, कारण त्याला हनीमून महत्वाचं वाटत होतं. पण माझ्यासमोर त्याचं काही चाललं नाही. तोही खाली उतरला आणि लहान छोट्या मुलांना मदत करू लागला. काही मुले खूप गंभीर जखमी झाली होती, त्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस त्या मुलांसाठी गेले. हे सगळं खूप भयानक होतं. काही मुले जणू मरणाच्या दारीखाली होती. काही मुलांचा जीव गेला होता. त्यांच्या आईवडिलांचा आक्रोश चालू होता. हे सगळं झाल्यावर आम्ही पुढे हनीमूनला जायचं रद्द केलं आणि आम्ही घरी आलो. आरव आता खूपच नाराज झाला होता. मला त्याची नाराजगी समजत होती, पण मी काही करू शकत नव्हते, कारण त्या दिवशी मी नसते तर आणखीन काही मुलांना आपला जीव गमवावा लागला असता. त्यानंतर 2-3 दिवसानंतर मी आरवला खुश करायचं ठरवलं. पण आमच्या मागे पणवती लागल्यासारखं एक अडचणी येत होत्या. असेच काही दिवस जात होते. लग्नाला 1 महिना झाला तरी आमचं हनीमून झालं नव्हतं. आरव आता खूप चिडचिड करू लागला होता. तो माझ्याशी नीट बोलतही नव्हता. नंतर मी काहीही करून आरवला खुश करायचं ठरवलं आणि त्याला मी खुश केलं. त्या रात्री आरव माझ्यावर सैतानासारखा प्रेम करू लागला. हे त्याचं वागणं अगदी साहजिक आहे असं समजून घेतलं, कारण जवळजवळ लग्नाच्या 1 वर्षानंतर आरव आणि मी एकत्र झोपलो होतो. नंतर 1-2 दिवस आमच्या अशा छान गेल्या आणि माझ्या पोटात खूप दुखू लागलं. मी चेकअप केल्यानंतर समजलं की मी प्रेग्नेंट आहे. नंतर पुन्हा तेच माझ्या हॉस्पिटलचं आणि माझं समाजकार्य या सगळ्यामुळे मी आरवला वेळ देऊ शकत नव्हते आणि प्रेग्नेंट असल्यामुळे आमच्यात परत तेच सुरू झालं आणि 9 महिन्यांनी मी एका सुंदर मुलीला जन्म दिला. पहिले 3-4 महिने मी तिला सांभाळलं, पण नंतर लगेच मी हॉस्पिटल जॉईन केलं, कारण माझ्या खूप साऱ्या पेशंटला माझ्यावर खूपच विश्वास होता. पण माझ्या एवढ्याशा लहान मुलीला कोण सांभाळणार, म्हणून मी एक मोलकरीण ठेवली होती आणि तिला 24 तास आमच्या घरी राहायला सांगितलं, कारण मला केव्हाही फोन आला तर मी हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं. माझी मुलगी आता मोठी झाली होती. आरवही आपल्या मुलीसोबत खूप छान रमला होता. त्याचाही कामाचा लोड खूप वाढला होता. आता माझं वय 40 ओलांडलं होतं. मला जरा रेस्ट घ्यावीशी वाटत होती. माझी मुलगी मोठी झाली होती, म्हणून मी एक सरप्राईज प्लॅन केला आणि अचानक घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा उघडाच होता आणि माझी मुलगी कॉलेजला गेली होती. जसं मी आमच्या रूमकडे गेले तेव्हा समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मी जे काही डोळ्यांनी पाहिलं ते सत्य होतं. पण हे सत्य स्वीकारायला माझं मन तयार होत नव्हतं. मी खूप घाबरले होते. माझ्यासोबत असं काही घडलं याचा विचार देखील मी केला नव्हता, कारण आरव आमच्या मोलकरणीसोबत रोमांस करत होता. तो तिला मिठीत घेऊन बसला होता आणि पुढे मला सांगायचीही लाज वाटते. असं काही घडलं होतं त्या दोघांमध्ये. नंतर मी धाडस करून दरवाजा उघडून आतमध्ये गेले. तेव्हा आरवच्या आणि मोलकरणीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता.
त्या दोघांना काय करावं अजिबात समजत नव्हतं. आरवने घाबरूनच लगेच अंगावर टॉवेल गुंडाळला आणि मोलकरीण पळून बाथरूममध्ये गेली आणि थोड्या वेळाने सगळे कपडे घालून बाहेर आली. थोडा वेळ सगळीकडे सुई पडल्यावरही आवाज येईल अशी शांतता पसरली होती. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. कोणाला काय बोलावं हे समजतच नव्हतं. ते दोघे माझ्याकडे खूप घाबरलेल्या नजरेने बघत होते. मी थोडा वेळ बेडवर बसून राहिले. मला माझ्याच बेडरूममध्ये माझ्याच बेडवर खूप घाणेरडं असं फील होत होतं. खूप परक्यासारखं वाटत होतं. नंतर आमची मोलकरीण बेडरूम बाहेर निघून चालली. तेवढ्यात मी तिला थांबायला सांगितलं आणि दोघांना म्हणाले, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यानंतर मी त्यांना विचारलं की हे तुमचं किती दिवसापासून चालू आहे. तेव्हा दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि आरव म्हणाला, हे बघ मीनाक्षी, गैरसमज करून घेऊ नको, पण माझं प्रेम आता मालतीवर आहे. कारण तू कधी मला वेळच देत नव्हतीस आणि माझी इच्छा कधीच पूर्ण करत नव्हतीस. सतत तू तुझं काम करत राहायचीस. कधीही आपल्या नवऱ्याला काय हवं काय नको ते बघितलं नाहीस. पण ऋतुजा झाल्यापासून तू मालतीला तिला सांभाळायला ठेवलंस आणि हळूहळू मला मालती आवडायला लागली. माझ्या आवडीचे पदार्थ, माझे कपडे, मला काही हवं काही नको ते सगळं तीच बघू लागली. त्यामुळे हळूहळू मी तिच्या प्रेमात पडलो. नंतर तिनेही तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि तिच्या घरच्यांना यातलं काहीही माहीत नाही. तुझ्या संमतीशिवाय मी मालतीशी लग्न करणार नाही. आणि आरव अचानक बोलायचं थांबला. हे सगळं सांगताना आरव माझ्याकडे नजर चोरून बोलत होता. माझ्याकडे बघतही नव्हता. सोबत तो खूप रडतही होता. पण मी खूप धाडसी निर्णय घेणार होते. त्यामुळे मला आता खचून चालणार नव्हतं. मी आरवला उठवलं आणि माझ्यासमोर बसवलं आणि खूप जड आवाजात म्हणाले, आरव, लोकांना सहकार्य करणं हे माझं कामच आहे. माझी काही हरकत नाही तुमच्या लग्नाला. हे सगळं बोलताना माझ्या मनात एकच प्रश्न होता की आरवने आपल्या मुलीचा विचार का केला नाही. आणि मी आतून खूप तुटले होते. पण आता मला जे प्रश्न पडले होते त्याचा विचार करणं म्हणजे मूर्खपणाचं काम होतं. कारण मला सोडून आरवला त्याचं सुख मिळणार असेल तर मी हे करायला तयार होते. पण आरवला मी एकच अट घातली की ऋतुजा फक्त माझीच असेल आणि ती माझ्याकडेच राहील. आरवने पण फक्त होकारार्थी मान हलवली आणि मी तिथून निघून आले. आणि मी दुसऱ्याच दिवशी कोर्टात घटस्फोटाचे कागद तयार करायला गेले. पण नातेवाईकांना आणि आरवच्या आई वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं. आणि मलाही कोर्टात कारण विचारलं. तेव्हा मी सांगितलं की माझा पती खूप दिवस झाले अस्वस्थ वाटत होता. कारण मी त्याला टाइम देऊ शकत नव्हते आणि आरव आता मालतीशिवाय जगू शकत नाही. त्याची अस्वस्थता मी बघू शकत नाही. त्यामुळे मी लग्नासाठी संमती देत आहे. कारण आरववर माझं खूप प्रेम आहे. तो माझ्याजवळ नसला तरी माझ्या मनात कायम राहील. असं म्हणून मी खूप रडू लागले आणि मी रडत रडत घटस्फोटित पेपरवर सही केली. आरवने अगोदरच सही केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरवचं आणि मालतीचं कोर्ट मॅरेज करून दिलं आणि ते दोघे सुखाने संसार करू लागले. मी आणि माझी मुलगी ऋतुजा आम्ही दोघींनी मिळून आता एक NGO सुरू केला आहे आणि ते अडचणीत आलेल्या नवीन जोडप्यांना मदत करून त्यांचं लग्न लावून देण्याचं काम करतात. आणि मी माझं हॉस्पिटल आता माझ्याच मुलीला सांभाळायला दिलं आहे. मी अधूनमधून हॉस्पिटलला भेट देत असते. अनजाने हम तो नहीं है, फिर भी क्यों है ये दूरियां, तेरी बाहों में रहना है, आ बढ़ा नजदीकियां.
अनजाने हम तो नहीं हैं, फिर भी क्यों है ये दूरियां। तेरी बाहों में रहना है, आ बढ़ा नजदीकियां। कभी ना कभी एक दफा